ब गटातील दुसरा सामना, दुसराच आहे ना. एकीकडे जर पाहिलं तर वेळापूर आणि दुसरीकडे पाहिलं तर JBCC रोळे. दोन्ही संघ समोरासमोर आहेत. पंचांनी सांगितलं डी अंकी क्षेत्रामध्ये 1 धाव श्री गणेशा होतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव अर्जित केली जाते, धाव फलकावरती लगावली जाते. सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर गटामध्ये जर पाहिलं तर देवळी संघ आणि हातलोट संघ दोन्ही संघ 2-2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. यानंतर डू ऑर डायचा जो सामना होईल तो आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे देवळी तर दुसरीकडे हातलोट. जो संघ जिंकेल तो पात्र फेरीमध्ये दाखल होईल. UPSC वेळापूर आपण पाहतोय आणि एकीकडे जर पाहिलं तर JBCC रोळे प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले गेले. त्यांना चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तिथे UPSC वेळापूर या संघाकडून यावेळी मात्र सुंदर फटका आहे. चेंडूला उंची आहे, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे. इथे मात्र अप्रतिम असा लंगच्या क्षेत्ररक्षकाने धावत जाऊन झेल घेतला. इथे मात्र पहिला गडी बाद गारद होतोय, धक्का बसतोय, तंबूच्या आश्रयाला परततोय. धाव संख्या आपण पाहतोय पहिल्या षटका निशी 4 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय पहिले षटक अजूनही प्रगतीपथावर. नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. JBCC रोळेकडून स्वप्नील शिंदे, तर दुसरीकडे पाहिले तर गजेंद्र शिंदे मंदू. रोळे संघ पाहिलं तर नक्कीच रोळे संघाची दुसरी टीम आहे JBCC रोळे. एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न रोळे संघाकडून, कारण रोळे संघ पाहिलं तर गेली सातत्य KSKच्या प्लॅटफॉर्मवरती. यावेळी सुंदर फटका होता, मारण्याचा प्रयत्न होता डी अंकित क्षेत्रामध्ये. पंच आम्हाला सांगतायत 1 धाव इथे अर्जित केली गेले. आपण पाहतोय जय गणेश वाळणे क्रिकेट क्लब आयोजित वाळणे चषक 2026 पर्व 7वे. यावेळी सुंदर चेंडू पाहायला मिळाला. एवढ्या आपल्याला डॉट चेंडू होता, पण जर यष्टीरक्षकाकडून जर चांगलं क्षेत्ररक्षण पाठीमागे झालं असतं यशांच्या पाठीमागे तर मात्र ही 1 धाव वाचवण्यामध्ये यश आलं असतं. पण डी अंकी क्षेत्रामध्ये 1 धाव इथे घोषित पंचांनी आम्हाला सांगितले. आपण पाहतो MC पॅनल पुरस्कृत पंच या मैदानाला या क्रिकेटला चांगल्या प्रकारचा न्याय देण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात. प्रत्येक वेळी आपण पाहिलं YouTubeच्या माध्यमातून ही स्पर्धा घरी बसल्या धनंजय कोळी सर असतील, आडव सर असतील, प्रत्येक वेळी क्रिकेटला ज्या प्रकारे मी वारंवार सांगत असतो, न्यायालयामध्ये न्यायाधीश ज्याप्रमाणे न्याय देत असतात त्याप्रमाणे या क्रिकेटच्या मैदानावरती आपण प्रत्येक वेळी पाहिलं तर पंच MC पॅनल पुरस्कृत जे आहेत कोळी सर असतील, आडव सर असतील, हे या क्रिकेटला न्याय देण्याचं काम करत असतात आणि नक्कीच मान सन्मान त्यांचा ठेवावा लागतो. यावेळी सुंदर चेंडू, चांगला चेंडू डी अंकित क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळलं गेलं, 7 धावा आल्या. दुसऱ्या षटकानिशी आपण पाहतोय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा अजूनही धावफलकावरती लागल्या गेल्या. पुढचा चेंडू घेऊन एकदा, यावेळी मात्र चेंडूला उंची, स्वतः गोलंदाज तिथे आहे, चुकी करतोय, झेल होतोय, धोनीला दान. इथे मात्र जीवदान मिळालं जात आहे.
इथे फलंदाजाला. यानंतर होणारा सामना जर पाहिलं तर 2 सामने जिंकून देवळी संघ आणि 2 सामने जिंकून हातलोट संघ सेमी फायनलचा जो थरार होईल म्हणजे डुवाडायचा तो देवळी आणि हातलोट दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, नाणेफेक करून घ्यायची आहे. यावेळी थोडासा सोयड चेंडू, वाईट चेंडू, पंचांचे हात फैलावले गेले आहेत, दंडित केलं गेलं आहे. नक्कीच अजून एक समालोचन नाव ओम सर. धन्यवाद मंगेश सर. आपण जातो सामन्याकडे जिथे एका बाजूला JBCC रोड आणि त्यांच्या विपक्षामध्ये UPCC वेळापूर या 2 संघांच्या दरम्यानची मॅच आपण पाहतोय, जिथे हे षटक अक्षयला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. या षटकामध्ये आतापर्यंत अक्षयने चांगली गोलंदाजी केली, 4 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्या, 13 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. यावेळेसचा बॉल फुलटॉस, त्याच्यावरती मोठा प्रहार केला गेला, चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार, या बॉल वरती आल्या 6 धावा, षटकार. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरून चाललाय, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना या बॉल वरती आल्या 2 धावा, दुहेरी धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते धाव संख्या एकंदरीत स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. 2 षटकांचा खेळ समाप्त, 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. दोन षटकाचा खेळ समाप्त झाला, 21 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल लाईन खराब पाहायला मिळाली, व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या मार्फत केला गेला. व्हाईट बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या जाऊन पोहोचतीये 22 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑनसाइडला खेळून काढला, एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. एक बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या 24 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती विशाल सकपाळ आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळून काढला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले, तद्वर मात्र घेतलेली एक धाव. फेकी चांगली पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये, षटकारावरून डायरेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये फेकी इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. आर्यन सकपाळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. यावेळेसचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना अजून एक धक्का टीम JBCC रोयल संघाला लागला. फलंदाज स्वप्नील बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावांवरती दुसरा धक्का लागला.
न्यू बॅटर शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून पुढे किती धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं असेल. एकंदरीत 25 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा बॉल बॅटची लिडिंग एज आणि यष्टीरक्षक ते झेल ड्रॉप करत असताना निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. एका बॉलचा खेळ शिल्लक असेल. 3 षटकांचा सामना आहे. 25 धावा केवळ स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात पहिल्या इनिंग मध्ये, जिथे 1 बॉल शिल्लक आहे. यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण थोडं खराब पाहायला मिळेल. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत या बॉलवरती आल्या 2 धावा. दुहेरी धाव फलक पुढे सरकत असताना एकंदरीत 3 षटका अखेरीस धावसंख्या 27, विजयासाठी 28 ची आवश्यकता UPCC वेळापूर संघाला. चला टीम हातलोट आणि देवळी संघ नाणेफेकीसाठी या. सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा, बॅटर लवकर मैदानाच्या आतमध्ये जा. अठरा बॉल 28 ची आवश्यकता. पहिला बॉल नो +1. एकंदरीत 2 धावा या बॉल वरती जोडल्या जातील. दुहेरी धाव फलक पुढे सरकत असताना धावसंख्येचा श्री गणेशा. यानंतरची होणारी मॅच सेमी फायनल क्रमांक 1 हातलोट विपक्ष देवळी. नाणेफेकीचा कौल जिंकत असताना हातलोट संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
18 बॉल 26 ची आवश्यकता या सामन्यामध्ये. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग पाहावा लागेल. चेंडूखाली क्षेत्ररक्षक पकडला झेल, मात्र या बॉलवरती विकेटचं पतन होणार नाहीये. फ्रीडचा बॉल आहे, क्षेत्ररक्षकाला ज्ञात होतं आणि कॅच पकडल्यानंतर लगेच त्याने चेंडूला थ्रो केलाय. प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, जिथे क्षेत्ररक्षक झेल पकडल्यानंतर सेलिब्रेशन करतात, मात्र त्याला माहित होतं फ्रीडचा बॉल आहे, त्यामुळे त्याने लगेच चेंडू रिलीज केला. 3 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा बॉल निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते, कोणती धाव नाहीये या चेंडूवरती. 2 बॉलचा खेळ समाप्त. 16 बॉल आणि विजयासाठी 25 ची आवश्यकता. पुढचा बॉल पुन्हा एकदा लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या मार्फत केला गेला. व्हाईट बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. 2 बॉलचा खेळ समाप्त. 4 धावा स्कोर कार्ड वरती. 16 मध्ये 24 ची आवश्यकता. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. 1 धावली या चेंडूवरती. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या जाऊन पोहोचतीये. 3 बॉलचा खेळ समाप्त. 5 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल स्लोअर वनचा वापर पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 5 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळला गेला. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे फंबल पाहायला मिळालाय. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं गेलंय. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. धाव संख्या एकंदरीत 8 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 13 बॉल आणि 20 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये राहिली. अतिरिक्त धावा जास्तीच्या खर्च झाल्या, मात्र या षटकामध्ये यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला सरळ सीमारेखा पार. या बॉल वरती आल्या 6 धावा. षटकार. धाव फलक पुढे सरकते. धाव संख्या एकंदरीत 14 वरती जाऊन पोहोचते. विजयासाठी आवश्यकता 12 बॉल 14 ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का थांबवलं गेलंय. एकेरीवरती समाधान मानलं जाईल. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या 15 वरती जाऊन पोहोचते. 1 बॉलचा खेळ समाप्त. 11 मध्ये 13 ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक दूरवरून येतो. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. पुन्हा एकदा एकेरीवरती धाव संख्या पुढे सरकत असताना धाव संख्या जाऊन पोहोचते 16 वरती. 10 बॉल आणि विजयासाठी 12 ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय. 1 बाउन्स सीमा रेषा पार. या बॉल वरती आल्या 4 धावा. चौकार. 20 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 9 बॉलचा खेळ समाप्त झाला. 20 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे बॉल 9.
बनवायचे आहेत 8. 9 बॉल 8 ची आवश्यकता. नऊ बॉल आणि 8 ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय, झेल संपलाय. बॅटर आदित्यचा खेळ. बॅटर नेम न्यू बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 8 बॉल विजयासाठी 8 ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जाईल तद्वर मात्र घेतलेली 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती. येणारे 7 बॉल विजयासाठी 7 ची आवश्यकता. सात बॉल 7 ची आवश्यकता. शेवटचा चेंडू. यावेळेसचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिला तद्वर मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये 23 धावा. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 5 ची आवश्यकता. 6 बॉल 5 चं समीकरण. सहा बॉल 5 चं समीकरण. शेवटचा षटक. पहिला बॉल लेग ब्रेकचा वापर, यष्टीरक्षकाकडून होतीये चूक. बाईटच्या स्वरूपामध्ये आलेली 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकतंय. धाव संख्या 24 धावा. या चेंडूवरती जर धाव आली नसती तर सामन्यामध्ये रंगत अजून वाढली असती. मात्र यष्टीरक्षकाने चूक केली आहे. या बॉलवरती 1 आली आहे. 5 बॉल आणि विजयासाठी आता 4 ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल लाईन खराब पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या मार्फत केला गेलाय. व्हाईट बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या 25 वरती जाऊन पोहोचते. आता 5 बॉल आणि विजयासाठी 3 ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल पहा, लेग ब्रेकचा वापर. व्हाईट +1 एकंदरीत 2 धावा इथे स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. स्कोर लेवल झालाय. विजयासाठी 5 बॉल आणि आता 1 धावेची आवश्यकता. यावेळेसचा बॉल निर्धाव चेंडूची ते सांगता पाहायला मिळतीये. उर्वरित चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. 4 बनवायची आहे 1. यावेळेसचा बॉल लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा आणि इथून पुढे टीम UPCC वेळापूर संघ विजय प्रस्थापित करत असताना यानंतरची मॅच जिथे एका बाजूला टीम देवळी पाहायला मिळेल तर त्यांच्या विपक्षामध्ये हातलोट सेमी फायनल क्रमांक 1 चा थरार येणाऱ्या थोड्याच वेळात आपल्या समोर येईल. चला, प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारण्यासाठी आर्यन यायचं प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आपणास दिला जाईल आणि त्यानंतरची मॅच सेमीफायनलच्या मॅच नंतर चिखली विपक्ष NKCC आहीर या 2 संघांच्या दरम्यान खेळवली जाईल.
चला हातलोट संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला याआधीचा झालेला सामना एका बाजूला JBCC रोळे आणि त्यांच्या विपक्ष UPCC वेळापूर या दोन संघांच्या दरम्यान झालेला प्लेअर ऑफ द मॅच आर्यनला दिला गेला, जिथे ऑलराऊंडिंग परफॉर्मन्स आर्यनने चांगला केला. महत्वपूर्ण मॅच आपल्या समोर येते या स्पर्धेतील, जिथे एका बाजूला देवळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये हातलोट हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती यश मोरे, तर त्याच्या समोर स्ट्रायकर्स एंडला राज पवार आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय जाधव